पौर्णिमा हा आपल्या भारतीय संस्कृतीतील पवित्र आणि भावनिक सण आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या वृक्षाच्या पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतात. या स्केचेसमधून मी त्या श्रद्धा, प्रेम आणि परंपरेचं सौंदर्य चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा हा कलात्मक प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण चित्राला सुरुवात करणार आहोत. प्रथम मी पेपरवर ग्रेड आखून घेतलेला आहे. ग्रेड आखून मी चित्र पुसट तयार केलेलं आहे. त्यानंतर मी आता डार्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी हे वड्याचं झाड काढत आहे. हे वड्याचं झाड आणि हे एक स्त्री असं त्या वड्या झाडाची पूजा करत आहे. मी असं चित्र रेखाटन करतोय. आता हे मी ग्रेड आखून तयार केलेलं आहे. आता मी याच्यावर आता दुसऱ्यांदा हात गिरवणार आहे. आता हे पहा, मी आता तुम्हाला हे दाखवलेलं आहे. आता मी दुसऱ्यांदा हात फिरवतो त्या चित्रावरून. आता हे पहा, मी चित्र कसं काढतो. आता आपण पहिला चित्र मी पुसट काढलेलं आहे. आता मी त्याच्यावरून चित्र पुन्हा एकदा हात फिरवत आहे. त्याच्यावरून डार्क करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पहिला चित्र आपण हलक्या हाताने रेषा काढलेला आहे. त्याच्यावरून नंतर मी पुन्हा आपल्याला खात्री पटल्यावर पुन्हा एकदा गडद करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर सांगितल्याप्रमाणे आपण ते स्त्री नाही तर एक ती चित्र काढण्याची कला आहे. तर ते चित्र कसं काढायचं हे आपल्याला हे आता मी दाखवणार आहे. तर खोल उतारा, चढ उतारा म्हणजे आपण चित्र जे काढतोय ते आकार कसा आहे याचं आपण परिपूर्ण चित्राचं निरीक्षण करून आपण चित्र काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी तर वड्याच्या झाडाची पूजा करणाऱ्या स्त्रीचं चित्र काढत आहे. तर अशा तऱ्हेनं आता मी गळ्यामधील असं काढलेलं आहे दागिना असल्यागत. तर हे मी आता हात पण पुरा केलेला आहे. तर हे तुम्हाला दिसतच आहे की मी आता ते पुन्हा एकदा हात फिरवत असल्यामुळे ते चित्र तुम्हाला गडद दिसेल. आणि अशा तऱ्हेनं जर तुम्हाला चित्र तुमच्या मनानुसार कुठलं जर चित्र काढायचं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा की जेणेकरून ते चित्र कसं काढायचं ते आपण पाहूया. आपण हे सराव करण्यासाठी चित्र काढत आहोत आणि आपल्याला हाताचे सराव होण्याची आवश्यकता आहे. तर आपण त्या चित्राचं कसं निरीक्षण केलं आणि त्या चित्र आपण कागदावर कसं उतरवतोय हे आपण पाहणार आहोत. तर हे रेषेचे जडणघडण असते. रेष कुठं तिरकी व कुठं गोलाकार आणि कुठं कोपरा याचा आपण भान ठेवावा लागतो. तर आपण जे चित्र पाहतो त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं तेच आपल्याला चित्र भावनात्मक दृष्टिकोनातून मनापासून चित्र ते एका कागदावर उतरायचं असतं. तर ते चित्र कसं उतरायचं हे तुमच्यासमोर मी चित्र काढतच आहे. तर त्याच्या अगोदर मी एक फोटो घेऊन फोटोवर मी ग्रेड आखलेला आहे. ग्रेड आखून पुन्हा त्या आपल्या कोऱ्या कागदावर ग्रेड आखलेला आहे पेन्सिलने. आणि त्या फोटोवर जसं ग्रेड आहे तसंच या पेपरवर सुद्धा मी आखलेलं आहे. आता त्या ग्रेडप्रमाणे त्या चौकनमधून कसं चित्र काढायचं आणि कोणीकडनं कसं फिरवायचं हे मी अनेकदा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, चित्र काढत असताना व्हिडिओ जरा मोठा होतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणजे बघणारे माझे मित्र जरा कंटाळतात. त्यामुळं जरा मला स्पीड वाढवण्याचं मी केलेलं आहे. हे चित्र जरा स्पीड वाढलेलंच आहे जेणेकरून तुम्हाला कंटाळा येऊ नये. आता हे पहा, हे पूजेचं साहित्य.
तर आपण जे बघतो ते आपण काय बघतो आणि आपल्या डोळ्याला काय दिसतं त्याचं निरीक्षण करून आपल्याला चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा असतो. आता वड्या झाडाला असं हे दोर गुंडाळलेलं मी आता केलेलं आहे हे असं. तर मंडळींनो, हे चित्र मी तुम्हाला व्यक्तिचित्र काढलेलं आहे आणि हे मी असं चित्र तुम्हाला इथून पुढून सुद्धा चित्र कसं काढायचं मी शिकवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कुठल्या पद्धतीनं आणि कसलं चित्र काढायचं आहे ते मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मला पण चित्र काढण्याचे ध्यास लागेल. आणि नेमकं मला कळत नाही तुम्हाला चित्र कुठल्या प्रकारचं आणि कसं काढायचं आहे ते. तर माझ्याबरोबर तुम्ही पण चित्र असं काढायला हातात घेतला तर तुम्ही पण चित्र शिकू शकाल. आणि अशा तऱ्हेनं मी हे चित्र एक स्त्री वड्या झाडाची पूजा करत आहे असं मी चित्र काढलेलं आहे. तर आता भेटूया पुढच्या भागात.